मित्रांनो, आज जबरदस्त सेशन होणार आहे. आपले ग्रेट लीडर, ग्रेट अपलाईन, ग्रेट मार्गदर्शक या डिजिटल प्रोजेक्टविषयी मार्गदर्शन करणार आहे. तर सर्वांनी आपापल्या टीमसोबत, आपापल्या साथी सहयोगीसोबत मीटिंगमध्ये बसणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, दररोज नवनवीन लीडर्स या मंचावर मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. तर आपण कोणत्याही हालातमध्ये शिकणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आशा करतो सर्व लीडर्सने आपापल्या पार्टनरला, आपापल्या साथी सहयोग्यांना कॉल केला असेल, तर आपण मीटिंगला स्टार्ट करत आहोत. गुड मॉर्निंग लीडर्स. या डिजिटल मंचावर मी दत्तात्रय यशवंत अनाप सोनगावमधून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन माननीय श्री श्याम इंगळे सर यांनी या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात आपल्याला करून दिली आणि हा डिजिटल प्रोजेक्ट आपल्यापर्यंत आणला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, या प्रोजेक्टविषयी सातत्यपूर्वक मार्गदर्शन करणारे आपले ग्रेट मेंटर, बेहतरीन लिडरशिप असलेले माननीय श्री भीमराव पाटील सर यांचं पण खूप खूप धन्यवाद करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, तसेच आपण सर्वजण वेळात वेळ काढून या मंचावर उपस्थित झालात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. जसं की आपण जाणत आहात, आज जबरदस्त सेशन होणार आहे. आपले ग्रेट अपलाईन, ग्रेट मार्गदर्शक या डिजिटल प्रोजेक्टविषयी मार्गदर्शन करणार आहे. तर मित्रांनो, सर्वांनी आपापल्या टीमसोबत, साथी सहयोगीसोबत, पार्टनरसोबत मीटिंगमध्ये बसणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, सर्वांनी रिचेक करून घ्या की आपले साथी सहयोगी या झूम सेशनला कनेक्ट झालेत की नाही. आणि मित्रांनो, आपला स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये शेअर करा. सफलता का एक ही नारा, लगातार अटेंड करे हे झूम सेशन हमारा. मेटावेल झूम सेशन प्रेझेंटेड बाय प्रोफेशनल टीम इंडिया. चला तर मित्रांनो, जे लाखो कमावतात ते लाखोचे मार्ग सांगतात, जे कोटी कमावतात ते कोटीचे मार्ग सांगतात. तर मित्रांनो, थोडासा पण वेळ वाया न घालवता ग्रेट पर्सनॅलिटी, ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक यांच्या वाणीतून या डिजिटल प्रोजेक्ट विषयी मार्गदर्शन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर मित्रांनो, शेवटच्या क्षणापर्यंत आपण स्लाइड बाय स्लाइड समजून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, थोडासा पण वेळ वाया न घालवता सर्वांनी डिजिटली हँडराईजच्या सहाय्याने, डिजिटली फ्लॉवर बुकेच्या सहाय्याने सरांचं मोस्ट वेलकम करूया. सो प्लीज वेलकम ग्रेट लीडर, ग्रेट अपलाईन, ग्रेट मार्गदर्शक माननीय श्री श्याम मिंगळे सर. प्लीज वेलकम सर. थँक्यू अनाप सर. वेलकम सर. नमस्कार मित्रांनो, मी श्याम इंगळे. प्रोफेशनल टीमच्या वतीने सर्व लीडर्स जे उपस्थित आहेत त्यांचं धन्यवाद, वेलकम, स्वागत की आपण आज या झूम सेशनसाठी उपस्थित राहिलात. वेळ फार महत्वाची असते. प्रत्येकजण वेळ कशाला देतो हे एक महत्वाचं असतं. तर आज जो बिझनेस आहे आपला मेटावेल, आपली जर परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला 100% मेटावेलकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर मेटावेल हा जो प्रोजेक्ट आहे, जे कन्सेप्ट आहे आपल्यापर्यंत आणलं, जे पाटील सर आहे त्यांचे सर्वप्रथम तर धन्यवाद की त्यांच्या थ्रू मला बिझनेस भेटला, माझ्या थ्रू तुम्हाला भेटला. तर याच्यामध्ये किती पैसा भेटतो, काय भेटतो, ही स्कीम आहे का काय आहे, काय आपण सर्व काही क्लिअर करणार आहोत आज. तर हा प्रथमतः हा जो प्रोजेक्ट आहे, जसं तुमच्याकडं प्रत्येकाकडे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये फेसबुक आहे, यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, बरंच काय काय. हे जे प्रोजेक्ट आहे हे LLC अंतर्गत आहे, लिमिटेड लायबिलिटी कंपनी. हे सर्टिफाईड असतात. इंटरनॅशनल जे प्रोजेक्ट असतात हे या LLC अंतर्गत असतात आणि त्यातला आपला हा प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्टचं नाव आहे मेटावेल. आज 29 जून 2022 पासून हा प्रोजेक्ट चालू आहे. मध्ये अपडेटला गेला होता, तर अपडेट नंतर ह्या प्रोजेक्टमध्ये जे चेंजेस झाले ते AI टेक्नॉलॉजी वर आधारित आहे. म्हणजेच इथं तुम्ही जे प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे, इथून पुढे ते सर्व काम तुमचं
व्यक्ती म्हणजे काही फ्रॉड वगैरे होणार असं काही विषय नाही राहिला याच्यामध्ये. हे जे राहणार आहे ते AI टेक्नॉलॉजीवर आधारित राहणार आहे. टोटल रोबोट्स राहणार, ते ते सगळं हँडल करणार आहे. त्याच्यामुळे फसवण्याचं किंवा फसवून घ्यायचं काही इथं विषयच नाही. ते ते यामध्ये आपल्याला काम केलं तर पैसा किती येईल, खरोखर पैसा येतोय का, हे आपण बघणार आहोत. आता यामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट चालू होते आपले. आता जे डेक्स आहे आपला, डिसेंट्रलाइज एक्सचेंज, याच्यातनं तुम्ही पर डेचे इन्कम पण घेऊ शकता. किती घेऊ शकता? हजारो लाखो रुपये तुम्ही याच्यातनं पण कमवू शकता. फक्त आपल्याला त्याला समजून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये क्रिस्टल कामी गेम आहे. आत्ता लगेचच्या लगेच पैसा नाही, पण फ्युचरमध्ये याचं ज्यावेळेस इंटिग्रेशन होईल मेटावेल बरोबर, त्यावेळेस आपल्याला पैसा येणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो प्रोजेक्ट चालतो, सगळ्यात जास्त पैसा जो येतो आपल्याला, तो म्हणजे T&S, स्टॅटिक्स अँड स्ट्रॅटजी. तर हा प्रोजेक्ट काय, हे बरेचसे लीडरला माहिती आहे, पण बरेचसे कन्फ्यूज असतात. आणि ते कन्फ्यूज असल्यामुळं काम व्यवस्थित होत नाही. हे समजून घेणं गरजेचं आहे, ते आपण आज समजणार आहे. जर याच्यात तुम्हाला समजलं तरच तुम्ही त्याच्यात पैसा कमवू शकता. आता समजून घ्यायचं काय, हे आपल्यावरती आहे. आपण किती कोणत्या बेसवरती आज काम करायचं हे आपल्याला स्वतःला माहित पाहिजे. आणि कसा आपला पैसा वाढवायचा हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणतंही काम करा तुम्ही, कोणी जॉबला असेल, कोणी बिझनेस करत असेल, कोणी एखाद्याची इंडस्ट्री असेल, कोणी अदर्स वेगवेगळे प्रोजेक्ट वेगवेगळ्या सोर्ससाठी, इन्कम सोर्ससाठी आपण काम करतो. तर हे का करतो आपण? की आपला उदरनिर्वाह घर चालवण्यासाठी आपण हे काम करतो. आज जे काम करतायत, आज सपोज सिटीतले बरेचसे लोक आहेत, सिटीमध्ये फार मोठ्या स्वरूपात पैसा लागतो. ग्रामीण भागात आणि सिटीमध्ये फार मोठ्या स्वरूपात फरक आहे. जर आपल्याकडं 10 रुपयाला जर भाजी जर असेल, जुडी भाजीची जुडी, तर 30 तुम्ही जर सिटीमध्ये घेतले, 30-40 रुपयाला पण असू शकते. म्हणजे रेटमध्ये फरक आहे. तर प्रत्येकाला एक्स्ट्रा इन्कम लागतो. एक्स्ट्रा इन्कम का, की तुम्हाला जे पेमेंट आहे, सपोज सिटीमध्ये जर 20,000 रुपये असेल, तर आपल्या ग्रामीण भागामध्ये 10,000 रुपये पेमेंट असेल. पण त्याची तिथं महागाई तेवढी. त्यासाठी तो पण विचार करतोय की आपल्याला काहीतरी एकदा एक्स्ट्रा इन्कमसाठी आपण काहीतरी बघितलं पाहिजे, सिटीमधला व्यक्ती. तेच तुम्ही ग्रामीणमध्ये जा, त्याला सुद्धा गरज आहे, कारण त्याला पेमेंट कमी. म्हणजे दोन्हीकडे पण पैशाची गरज आहे, एक्स्ट्रा इन्कमची. मग आपल्याला एक्स्ट्रा इन्कम जर कमवायचं असेल, तर ते कुठून कमवायचं आपल्याला? आपण काम करतो दुसरे, म्हणजे तुम्ही अजून 8 तास काम करत असाल, तर तुम्ही 12, 13, 14, 15 तास काम करू शकता. तुमचा जो धंदा आहे, तो व्यवसाय त्याच्यात किंवा सर्व्हिस असेल तिथं काम करू शकता, पैसा कमवू शकता. पण तुम्ही एक सीमित पैसा कमवू शकता, लिमिटेड पैसा कमवू शकता. तिथं तुम्हाला हा जो प्रोजेक्ट आहे, आपण हा जो प्रोजेक्ट बघणार आहे, पॅसिव्ह इन्कम वगैरे हे काहीच होऊ शकत नाही तिथं. पण तुम्ही ह्या बिझनेसमध्ये आल्यानंतर, मेटावेलमध्ये आल्यानंतर आपल्याला काय काय वस्तू काय काय भेटू शकतं, आपण ते बघणार आहोत. तर एक्स्ट्रा इन्कम तुम्हाला सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक जण, आता दिवाळी आली, दिवाळीच्या वेळेस आपण फॅमिलीला घेऊन दुकानात जाणार. आपल्या खिशात पहिला किती पैसा आहे त्याचा विचार करतो आपण, नंतर परचेस करतो. जर आपल्या खिशात जर पैसा असेल, मुलं वगैरे बरोबर असतील आपल्याकडे, जे बोट ठेवल, समजा एखाद्या जीन्सची पॅन्ट घ्यायची मुलाला, ती घेऊ शकतो. मिसेसला साडी घ्यायची भारी 5,000ची, ती घेऊ शकते. पण आपल्याकडे जर मोजून 5,000 रुपये आहे, तर आपण 5,000ची साडी किंवा जीन्सची पॅन्ट 2,500-3,000 रुपयाची घेऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा इन्कम पाहिजे, कारण आपला जो सोर्स आहे तो लिमिटेड आहे. तर तो सोर्स जर वाढवायचा असेल तुम्हाला, तर आपल्याकडे एक ऑप्शन आहे, ते म्हणजे मेटावेल. तर मेटावेलमध्ये जे प्रोजेक्ट्स आहे आपले वेगवेगळे, जो 22 प्रोजेक्ट रन होत आहे, भला थोडासा उशीर होत आहे, लेट पण थेट. कारण जे प्रोजेक्ट चालू होणार आहे तुमचे, परत तुम्हाला पाठीमागून वळून बघायची गरज नाही राहणार, अशा स्वरूपात प्रोजेक्ट येत आहे आपले. त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा इन्कम याच्यातून आपल्याला भेटणार आहे. दुसरी गोष्ट सिक्युरिटी. आता प्रत्येक वेळेस आपण सांगतो सिक्युरिटी म्हणजे काय.
सपोज एखादा बिझनेस आज जर 10,000 रुपये कमवतो, तो उद्या तो 10,000 रुपये कमवू शकत नाही. एक तर कमी कमवून किंवा जास्त पण कमवू शकतो. किंवा काही जर प्रॉब्लेम आला, कोविड सारखं जर संकट आलं, तर झिरो होऊ शकतो. सर्व्हिस करतोय एखादा व्यक्ती, जॉबला जातोय. आज इतकं सॅच्युरेशन आहे, की एका पोस्टसाठी सपोज आता एक पोस्ट असेल एखादा, समजा एखादा इंजिनियर व्हायचं त्याला. इंजिनिअरची पोस्टसाठी गेलाय तो. तर तिथं तुम्हाला 500, 700, 800, 1000 लोकं कॅन्डिडेट्स उभे, पण जागा किती? 1 किंवा 2. म्हणजेच त्यांच्याकडे काय आहे, कंपनीकडं डाटा भरपूर गोळा झालेला आहे. तुमचं काम जर नाही पटलं, तर तुम्हाला त्याच वेळेस ते सांगू शकतात, की तुम्ही उद्यापासून येऊ नका. आहे का जॉबची सिक्युरिटी? अजिबात नाही. तेच आपण शेतकऱ्याचं घेऊ. जर उद्या कापसाला 5,000 रुपये क्विंटल भाव असेल किंवा 10,000 रुपये असेल, जर तिची आवक वाढली, की तो 3-4 हजार रुपयावर पण येऊ शकतो. म्हणजेच त्याची नांगरट पण निघू शकत नाही किंवा जे खर्च केला औषधाला फवारायला, ते सुद्धा निघू शकत नाही. म्हणजेच त्या किंवा पाऊस जर पडला, तर त्या पूर्णचे पूर्ण पीक पण जाऊ शकतो. आहे का सिक्युरिटी त्याला? कशाचीच सिक्युरिटी नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आज आज मी समजा प्लॅन सांगतोय. एक 10-15 मिनिटानंतर काय होईल मला माहित नाही पुढं. किंवा तुम्ही जर आज Zoom मीटिंगला बसलाय, काहीच सांगू शकत नाही पुढं काय होणार आहे, काय नाही. आपल्या जीवनाची किंवा लाईफची पण सिक्युरिटी नाही. जर आपण असं काही काम केलेलं असेल, की आपण असो किंवा नसो किंवा आपल्या अकाउंटला जर समजा 1-2 कोटी जर रक्कम जर पडेल असेल, तर मग टेन्शन घ्यायचं गरज नाही. कारण मी आहे म्हणून माझी फॅमिली आहे. मी जर नसेल, तर त्या फॅमिलीचं काय? मित्रांनो, महिनाभर, दीड महिनाभर लोकं सहानुभूती दाखवतात, नंतर फार अवघड आहे. त्यासाठी आपण आपल्याला स्वतःला वैयक्तिक जर काही आशा, अपेक्षा जर नसेल ना, पण आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी अपेक्षा पाहिजे आपली. इच्छा पाहिजे, की आपण असो किंवा नसो त्यांना कोणाला हात पसरायची गरज नाही पडली पाहिजे. त्यासाठी आपल्याला हा प्रोजेक्ट करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला 2 पैसे येतील. आता पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? पॅसिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही काम करा किंवा नका करू, तरी पैसा आला पाहिजे. तुम्ही या जगात आहे किंवा नाही, तरी तुमच्या घरी पैसा आला पाहिजे. त्याला म्हणतात पॅसिव्ह इन्कम. हे केव्हा येईल? ज्यावेळेस तुम्ही जे काम करता, एखादा सर्व्हिस करत असाल, तर त्या सर्व्हिसमधून पॅसिव्ह इन्कम येईल का? येऊ शकत नाही मित्रांनो. कारण आता गव्हर्नमेंटनी सुद्धा पेन्शन बंद केलेली. त्यासाठी सुद्धा आपल्याला पॅसिव्ह इन्कम जर कमवायचं असेल, तर तुम्हाला एखादा करोड रुपयाची जर तुम्ही इंडस्ट्री टाकली, कंपनी टाकली, 40-50 वर्कर त्याला कामाला लावले, तर तुम्ही काम करा किंवा नका करू, तुम्हाला पैसे येईल. तुम्ही असन किंवा नसन काम चालेल. पण आपली परिस्थिती आहे का अशी? एखाद्या करोड रुपयाची आपण कंपनी टाकू शकतो का? जो टाकत असेल त्यांनी नाही मीटिंगला जर समजा हजर राहिला किंवा अटेंड नाही केली तरी चालेल. आणि ज्यांना जर समजा याची इच्छा असेल, कमवायची असेल, तर त्यांनी एक विचार करणं गरजेचं आहे, की आपण मेटावेलमधून हा पॅसिव्ह इन्कम कमवू शकतो. कसा कमवू शकतो आपण ते पुढे बघू. त्यानंतर तुमची जर समजा तब्येत चांगली असेल, तर तुम्ही काम करू शकता. ॲज इट इज जे काम करता तुम्ही ते करू शकता. तसंच तुमची वेल्थ, मी प्रत्येक वेळेस सांगतो. तब्येत जर चांगली असेल, तरच तुम्ही काम करू शकता. जर तुमच्या पासबुकला 10-5 लाख रुपये पडलेले असेल, तर त्या व्यक्तीला अजिबात टेन्शन नसतं. डायबिटीजचं टेन्शन नाही, बीपीचं टेन्शन नाही. बीपी केव्हा वाढतो? ज्यावेळेस आपण एखाद्याकडे कर्ज घेतलेलं आहे, त्याचा फोन आला का बीपी वाढला समजून घ्या किंवा शुगर पण वाढते. हे जे आजार असतात, हे सुद्धा तुमच्या वेल्थवरती डिपेंड आहे. जर वेल्थ सुधारायची असेल, तर आपल्याला परत कोणता तरी एखादा प्रोजेक्ट बघा. मी हा प्रोजेक्ट सांगत नाही तुम्हाला, की तुम्ही हाच करा. पण हा प्रोजेक्ट का युनिक आहे ते पुढे बघणार आहे आपण. का केला पाहिजे? तर वेल्थ सुधारायची असेल, तर तुम्हाला मेटावेलची 100% त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यातून वेल्थ सुधरू शकते. त्यानंतर सेल्फ बिझनेस. प्रत्येकाला वाटतं कोणी बॉस नसावं. कोणाचं कटकट नको, कोणाचं टेन्शन नको. जर बॉस व्हायचं असेल तुम्हाला कमी पैशामध्ये, तर तुम्हाला तुमच्याकडे एकमेव ऑप्शन आहे, ते म्हणजे मेटावेल. तर हे वेगवेगळे कारण आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे कारण येतील. हे 3-4 कारण आहे. तर मी या बिझनेसमध्ये एकाच कारणामुळे आलो होतो, सिक्युरिटीसाठी.
तर तुमचे वेगवेगळे कारण असू शकतात. तुम्ही ते आज विचार करा आणि उद्यापासून कामाला आपण लावू. त्यानंतर ज्यांच्याबरोबर बिझनेस करायचं आहे, ज्याचे जे क्रिएटर आहे या बिझनेसचे, हे मिस्टर लाडो ओकाटनिको यांनी हा बिझनेस क्रिएट केलेला आहे. हा LLC अंतर्गत येतो, डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट येतो. त्यामुळं ते जेवढे मालक आहे सिस्टीमचे किंवा ह्या कंपनीचे आपण त्याचबरोबर तेवढाच अधिकार आपल्याला आहे. इथं डाव वोटिंग होतं. काही जर चेंजेस करायचे असेल, काही बदल जर घडवायचे असेल, तर डाव गव्हर्नर्स असतं आणि ती मतदान होतं. जसं आपल्याला पंतप्रधान निवडायचं असेल, आमदार निवडायचं असेल, ग्रामपंचायतचं सदस्य जर निवडायचं असेल, तर मतदान घेतलं जातं. त्याच पद्धतीत हे जे प्रोजेक्ट यायचे, त्याच्यात जर काही बदल घडायचा असेल, तर तुमचं मतदान होईल. त्यानंतर हा जो प्रोजेक्ट चालतो आपला, जवळपास 200 देशामध्ये चालतोय. एक आत्ता ह्या घडीला जवळजवळ 22 लाख प्लस लोक काम करतात याच्यामध्ये. आज याच्यामध्ये T&S मध्ये डेलीचे 1700-1800 लोक डेली 24 तासाच्या आत कनेक्ट होत आहे. का कनेक्ट होतात? तर याचं कारण एकच आहे, ते म्हणजे या प्रोजेक्टमध्ये कोणत्या प्रकारे फसवणूक नाही आणि 100% डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणून हे लोक कनेक्ट होतात. आता हे आलंय, महत्वाची गोष्ट तुमच्या स्क्रीनवरती आलंय, ड्रीम पब्लिक गोल काय आहे? प्रत्येकाला जवळून एखादी गाडी गेली, तर मला पण अशी गाडी पाहिजे होती, असं मोठा डोक्यात येतच ना शेवट. कारण मनुष्य जाते, प्रत्येकाला स्वप्न बघायचा अधिकार आहे, स्वप्न बघू शकतो. पण ते स्वप्न केव्हा पुरे होतील? जर तुम्हाला 10,000 रुपये पेमेंट आहे, तर 10,000 रुपये तुमचं स्वप्न पूर्ण होणार किती हो? मर्सिडीज कार घेऊ शकता का तुम्ही? 10,000 रुपये जर असेल पेमेंट, तर साधी स्क्रॅप मधली तुम्ही 800 सुद्धा सांभाळू शकत नाही, कारण तिला तेवढा खर्च आहे. जर आपल्याला मोठे स्वप्न असेल, ते स्वप्न केव्हा बघायचे असतात? जागे आहे तोपर्यंत. झोपल्यानंतर भरपूर स्वप्न बघू शकता तुम्ही. झोपल्यानंतर रात्रीतून तुम्ही अमेरिकेत जाणार, रात्रीतून तुम्ही दुबईला जाणार, दुबईवरून 10 किलो सोनं आणणार. पण जागा झाल्यानंतर तुमच्याकडं एक गुंजभर पण सोनं नसतं. तेच सांगतो मी तुम्हाला, जर स्वप्न बघायचे असेल तर उघड्या डोळ्याने स्वप्न बघा. 100% तुमचे स्वप्न पूर्ण होतील, ते म्हणजे मेटावेल मधनं. आता जर स्वप्न बघायचे असेल, ड्रीम बघितलं आपण, ओके, एखाद्याने गाडीचं स्वप्न बघितलं, तर त्यासाठी काय करायला लागेल? त्याला नुसती गाडी गाडी म्हणून जमल का? तर काहीतरी काम करायला लागेल. जे काम करतोय त्याच्यातून त्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही, हे लिहून घ्या तुम्ही. त्याच्यासाठी त्याला एक्स्ट्रा इन्कम पाहिजे. तर एक्स्ट्रा इन्कम कुठून भेटणार तुम्हाला? मेटावेल मधून. इथं तुम्ही काम करा, 100% याच्यातून स्वप्न पूर्ण होईल तुमचे. कोणाला फ्लॅट घ्यायचा असेल, स्वप्न पूर्ण करायचं असेल, मेटावेलमध्ये काम करा. आणि जर स्वप्न पूर्ण करायचं नसेल, तेच तुम्ही भाड्याच्या खोलीत राहू शकता. जर तुमचं स्वप्न असेल मोठं, तर तुम्ही 100% विचार करणं गरजेचं आहे, की मला मोठा पैसा मिळवायचा आहे. तर मला मोठा पैसा कधी मिळेल? ज्या वेळेस मी असा काही प्रोजेक्ट बघल की तिथं 100% डिस्ट्रीब्युशन आहे. 5 आणि 2% काहीच होत नाही मित्रांनो. पेट्रोलला सुद्धा पैसे राहत नाही. हे स्वतःच्या अनुभवावरून सांगतो मी तुम्हाला. तर हे सगळे स्वप्न तुमचे पूर्ण होऊ शकतात. विमान प्रवास, मोठा बंगला, हे सगळं तुमचं पूर्ण होईल. पण त्यावेळेस केव्हा पूर्ण होईल तुमचं? ज्यावेळेस तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा इन्कम कमावता, जे आहे त्याच्यात काहीतरी वाढवता. आणि जर तुम्हाला मोठी संधी भेटते, ती म्हणजे मेटावेल मधनं. आता आतापर्यंत जे प्रोजेक्ट बघितले तुम्ही, ते बघितले तुम्ही सेंट्रलाइज सिस्टीम मध्ये. सपोज एखादा प्रोडक्ट बेसमध्ये काम करत होतं, त्याच्यात कंपनी होती आणि बँक अकाउंट होतं. त्यानंतर एखादी स्कीम असेल, मैत्री पॉलिसी असो, पॅन कार्ड क्लब असो. आता मध्ये 1-2 म्हणजे 15 दिवसापूर्वी अशी एक सिस्टीम आली होती की 17 दिवसामध्ये डबल 10,000चे 20,000. 7-8 जणांना भेटले, बाकीच्यांना चुना लावून गेले, गायब झाले. अशा सिस्टीम म्हणजे सेंट्रलाइज सिस्टीम मध्ये. हे उद्योग सगळे सेंट्रलाइज सिस्टीम मध्ये होतात. काही काही सुशिक्षित सेल्समन 1,00,000चा माल विकतो, 2,000 रुपये घेतो, 500 रुपये घेतो, प्लस 15,000 रुपयाचे त्याचं सामान घेतो.
कशासाठी करायचं? कंपनीला सुधारण्यापेक्षा आपण सुधारा ना. 15,000 रुपयाचं जर प्रॉडक्ट घेऊन जर तुम्हाला जर समजा 1,500-2,000 रुपये येत असेल तर मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्यासारखा आपणच हुशार, मान हुशार असं म्हणायचं. कारण लाख रुपयाचा माल विकतोय आपण, 2,000 रुपये कमवतोय, 15,000चा स्वतः माल घेतोय, काही घरीच गोळ्या खात बसतो, डॉक्टर नाही फिक्टर नाही, काही नाही काही नाही, स्वतःच मनाने गोळ्या घेतो. असो, प्रत्येकाचा भारत स्वतंत्र झालेला आहे बऱ्याच दिवसापासून, तर प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वतंत्र आहे, तर प्रत्येकाचा विचार करण्याची कॅपॅसिटी असते. तर ज्या सिस्टीममध्ये काम करणार आपण ती डिसेंट्रलाइज इथं इकोसिस्टीम आहे, क्रिएटर आहे. इथं कोणत्याही प्रकारचं ऑफिस नाही आहे. ज्या वेळेस या सिस्टीममध्ये प्रोडक्ट वगैरे येतील त्यावेळेस तिथं ऑफिस असं प्रत्येक देशात. आजच्या घडीला डिसेंट्रलाइज प्रोजेक्टला ऑफिस नसतं. इथं कोणतं प्रॉडक्ट नाही, ऍडमिन नाही, क्लोजिंग नाही, बँक अकाउंटच नाही. चाल बँक अकाउंट नाही म्हणलं, कोणाला पैसेच पाठवत नाही तुम्ही, तर तुम्हाला पैसे देईल का कोणी? म्हणजेच इथं डिस्ट्रीब्युशन होतं ते 100% आपण आणि आपल्या कम्युनिटीमध्ये आपण जे लोक आणतो बिझनेसमध्ये त्यांना फायदा होतो, आपल्याला फायदा होतो. म्हणजेच त्यांचे स्वप्न पूर्ण होतात आणि आपले स्वप्न पूर्ण होतात. तर इथं काय काम करायचं, तुम्हाला काय लागेल रॉ मटेरियल ते बघू आपण. जर तुम्ही कंपनी जर समजा सेंट्रलाइज सिस्टीम मध्ये काम केलं, तिथे शॉपी लागती, मटेरियल लागतं, गठुडे बांधून पळायला लागतं, गाडी लागती, नंतर बरेचसे काही काही झंझट. इथं तुम्हाला कोणत्या प्रकारचा शॉपी लागत नाही, प्रोडक्ट लागत नाही, कोणती वस्तू नाही. इथं काय आहे, तुम्हाला नेट पाहिजे, लाईट पाहिजे आपल्याला, आणि आपल्याकडे एक मोबाईल पाहिजे अँड्रॉइड, आणि कम्युनिटी. हे 2-3 हे असलं तरी काम चालून जातं आपलं. तर इथं बाकीचं काही झंझटीचं काम नाही. आता व्हॉट इज अ ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी? हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणून समजून घेणं गरजेचं आहे आपल्या सर्वात महत्वाचं. तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे एडिट किंवा डिलीट करता येत नाही अशा टेक्नॉलॉजी म्हणतात ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. पूर्वीच्या काळी खतवणी असायची, त्याच्यात चेंजेस करता येतात. 100 रुपयाची वस्तू घेतली तर 1,000 रुपयाची एक झिरो टाकवा, फक्त काम होऊन जायचं त्यांचं. तर अशी एक टेक्नॉलॉजी ती आहे जगामध्ये. 1991 साली आली होती. आज जवळपास 20 ते 30 वर्ष झाली मित्रांनो. तर 20 ते 30 वर्षानंतर आपल्याकडं गव्हर्नमेंटला जागृती झाली की आपल्याला सुद्धा हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये काम करणं गरजेचं आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये इथं एडिट करता येत नाही, डिलीट करता येत नाही, तुम्हाला पारदर्शी काम असतं, कोणत्या प्रकारचं फ्रॉड होत नाही, अशा टेक्नॉलॉजी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. याचं उदाहरण म्हणजे ज्यावेळेस 91 साली आली, 2008 साली याचं बिटकॉईन आला याच्यामध्ये. तो बिटकॉईनचा रेट आज 2 रुपयाची वस्तू 1.25 कोटीला गेली. त्यावेळेस साधारणतः 4500 रुपये तोळा सोनं होतं, आज तो लाख रुपयाला गेला. समजा आहे का कुठं काही फरक? किती मोठा गॅप आहे याच्यामध्ये. ज्या व्यक्तीने 4500 रुपयाचं जर समजा त्यावेळेस जर बिटकॉईन घेतले असते तर आज त्याचं अरबो खरबो रुपये असते. पण आपल्याला भीती वाटते, काय करू? तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एकच याच्यामध्ये की तुम्हाला एडिट किंवा डिलीट होत नाही अशा टेक्नॉलॉजी, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. अधिक माहितीसाठी आपण नेटवर जाऊन, युट्यूबला जाऊन इथं माहिती घेऊ शकतो. त्यानंतर या प्रोजेक्टमध्ये काम काय करायचं ते पुढे बघणार आपण. सर्वात महत्वाचं इथं कोणत्याही प्रकारची वस्तू घ्यायची नाही, द्यायची नाही, कोणाच्या दारात जायचं नाही, आणि दर महिन्याला रिपर्चेस नाही. कुठं बकेट मारायची नाही, कुठं पीव्ही मारायची नाही, काहीच नाही, काहीच नाही. फक्त आयुष्यात एकदाच काय करायचं असेल ते करू शकता तुम्ही. तर जो प्रोजेक्ट चालतो आपला तो कशावर चालतो? एक डिसेंट्रलाइज वॉलेट लागतं आपल्याला. तुम्ही प्ले स्टोअरला जायचं. प्ले स्टोअरला गेल्यानंतर ट्रस्ट वॉलेट, टोकन पॉकेट, मेटामास्क असे 3 वॉलेट आहे. त्यापैकी एक तुम्ही डाउनलोड करायचं. पण डाउनलोड करते वेळेस जे 12 की निघतील त्या 12 की तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्यांनी बिझनेसमध्ये आणला त्याला सुद्धा माहित नाही पाहिजे, त्याला सुद्धा लिहून द्यायचे, आणि फोटो तर अजिबातच काढायचा नाही, आणि मोबाईलमध्ये सेव्ह ठेवायचं नाही. कारण ज्यावेळेस हॅक होतो तुमचा मोबाईल तर त्यावेळेस या की जर गेल्या तर तुमची सगळी प्रॉपर्टीज या बिझनेसची सगळी गायब होऊ शकते. त्यामुळे त्या की सुद्धा आपण आपल्या हाताने लिहायचं, आपल्याला जसं समजेल तशी पद्धत. त्यानंतर हा जो प्रोजेक्ट चालतोय आतापर्यंत, आत्ताच्या घडीपर्यंत हा डॉलरवर चालवत होता, डायवर चालवत होता. तेच तुम्हाला सांगतो एक ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे पॉलिगॉन, जी ब्लॉकचेन त्याच्यावरती चालतो हा प्रोजेक्ट. तर डाय
किंवा डॉलर, तेच तुम्हाला आता इथून पुढे जे जे दिसेल IGT टोकन दिसेल त्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट तुमचा रन होईल. आणि याच्यामध्ये आता इथून पुढे आपण बघू हा प्रोजेक्ट मध्ये प्राइस काय आहे, म्हणजे स्लॉट काय आहे, घरं काय आहे, हे बघणं गरजेचं आहे आपल्याला. जसं सिटीमध्ये फ्लॅट असतो, आपण फ्लॅट भाड्याने देतो आणि ते भाडे करून आपल्याला दर महिन्याला पैसे देतात. पण ह्या बिझनेसमध्ये ही जी प्रॉपर्टी घ्यायची आपल्याला, ही डिजिटल प्रॉपर्टी असते, मोबाईलमध्ये असते. इथं काम काय करायचं तुम्हाला, की तुम्हाला इथं काय करायचं, कम्युनिटी लोक आणायची आपल्याला. लोक आणल्यानंतर आपल्याला इन्स्टंट त्या सेकंदाला पैसा भेटतो. रात्री 12 वाजता आणला, 3 वाजता आणला, पैसा आला. तर हा बिझनेस चालू होतोय. बऱ्याच लोकांना टेन्शन येतं, बिझनेस मध्ये मोठा पैसा इन्व्हेस्टमेंट करायला लागेल. खरं आपल्याला हा जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट गरिबासाठी पण बनवलेला आहे. गरीबातला गरीब माणूस सुद्धा करू शकतो, पण त्याला शिकण्याची तयारी असणं, असाच व्यक्ती करू शकतो. मी ID काढला मी काय मीटिंगला बसणार नाही किंवा मी कोणत्या ट्रेनिंगला येणार नाही, त्याच्यासाठी हा बिझनेसच नाही. ज्याला नॉलेज घेण्याची तयारी तो हा बिझनेस करू शकतो. तर हा बिझनेस चालू होतो 1040 पासून. सॉरी. तर 1040 पासून जर बिझनेस चालू केला तर करोडो रुपयाचे स्वप्न बघायचे असेल ते सुद्धा तुमची इथं पूर्ण होऊ शकतात, फक्त त्याला वेळ लागू शकतो. पण तेच जर तुम्ही हे जे 4 लेवल दिसतात, 11,240 ने जो व्यक्ती बिझनेस चालू करेल तो लवकरात लवकर करोडपती होण्याचे स्वप्न बघेल. ते कसे होणार ते आपण पुढे बघणार आहोत. तर ह्या सिस्टीममध्ये आधीच सांगितल्याप्रमाणे ऑटो अपग्रेड सिस्टीम आहे. आता S6चा हा एक मेकॅनिझम आहे तुम्हाला आणि S3चा हा मेकॅनिझम आहे. S6 मध्ये तुम्हाला 8 स्लॉट असतील, S3 मध्ये 4 स्लॉट असतात, असे 12 स्लॉट मध्ये हा डिवाइड केलेला बिझनेस आहे. तर S6 मध्ये तुम्ही स्वतः आणि तुम्हाला किमान या बिझनेसमध्ये नवीन जोपर्यंत 2 लोक आणायचे आणि त्यांच्याकडनं 2-2 करून घ्यायची. त्यावेळेस तुमचा लगेच पुढचा स्लॉट पण बाय होतो. म्हणजे तुम्ही पहिल्या स्लॉटमध्ये असेल, पहिल्या घरात असेल, तर दुसरा फ्लॅट सुद्धा तुम्हाला ओपन होईल आणि तो भाडेकरीने आणीन आणि तुम्हाला तो पैसे देऊन जाईल. तर S3 मध्ये अगदी उलट आहे, हे 2 जणांचं तुम्हाला होल्ड होतात आणि पुढचा स्लॉट ओपन होतो. जर तुम्ही 4 स्लॉट घेतले तर तुम्हाला एक म्हणजे होल्ड होण्याचे चान्सेस म्हणजे नाहीच आहे. डायरेक्ट तुम्हाला तिसऱ्या घरामध्ये पहिला व्यक्ती आला तरी पैसा येऊन जाईल. तो किती येईल? चांगल्या मोठ्या स्वरूपात येतो. आता इन्कम बघू आपण. $10 जर स्लॉट घेतला आपण, पहिला जर स्लॉट घेतला तर आपल्याला $27 येतात. आता विचार करा तुम्ही, $27 म्हणजे जवळपास आपण 2538, 2580 पर्यंत इथं इन्कम येतो. मित्रांनो, ₹1000 जर बिझनेस जर करायचा असेल, एखाद्याने मोबाईल शॉपी, ₹1000 ज्यावेळेस तो बॅलन्स घेतो आणि ₹1000 बॅलन्स मधून त्याला किती भेटतात? 20 ते 30 रुपये. आज आपला हा प्रोजेक्ट असा आहे की एकदाच त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली ₹1000 आणि दरवेळेस त्याला ₹2700 पर सायकल. ती सायकल काय झंझट ते पण पुढे बघू आपण. 2700 असे कंटिन्युअस येत राहणार, कारण लोक आले की पैसा तो तिथं तुम्ही दररोज तुम्हाला ₹1000 बॅलन्स घ्यायचं आणि 25-30 रुपये कमवायचे. तर हा फरक आहे. तेच तुम्ही 12व्या स्लॉटमध्ये 12व्या लेवलमध्ये ऑटोमॅटिक जाणार आहे लोकल थ्रू, तर तिथं तुम्हाला भेटणार आहे 11 लाख रुपये भेटतात आपल्याला 12व्या स्लॉटमध्ये. जर इथं 2700 भेटतात, 12व्या स्लॉटमध्ये 11.5 लाख रुपये भेटतात तुम्हाला. तेच जर एखाद्याने समजा 4 स्लॉटनी बिझनेस चालू केला, 3च महिन्यातून फक्त तुम्ही 3च सायकल फिरवा, ₹90,000 घ्या. असं आहे की बिझनेस कोणी? ₹11,000 जर समजा महिन्याला 1 लाख रुपये जर कमवत असेल मित्रांनो, तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर जे मेकॅनिझम आहे तो बघू आपण. S6चा मेकॅनिझम कसा चालतो ते बघू. पहिल्या घराचं उदाहरण घेऊ आपण, 1040. आता इथं Y म्हणजे तुम्ही हे डिजिटल ॲसेट आहे. त्याच्यानंतर तुम्ही 2 मित्र आणले. A आणि B नावाचा व्यक्ती आणला. तर A आणि B चे पैसे तुम्हाला येणार नाही. हे पैसे तुमच्या अपलाईनला ज्यांनी तुम्हाला बिझनेसमध्ये आणलं त्यांना गेले. आता जो एक शब्द वापरला होता आपण, पॅसिव्ह इन्कम. काम कोणी केलं? तुम्ही. पण पैसा कोणाला गेला? अपलाईनला. ते झालं पॅसिव्ह इन्कम. त्याला माहित पण नसतं कोण व्यक्ती आला तरी त्याला पैसा आलेला आहे मित्रांनो. आता हीच गंमत तुमच्याबद्दल पण होणार. तुम्ही वाय म्हणजे तुम्ही एचे आणि बीचे पैसे नाही आले, पण एने जर समजा एकच व्यक्ती आणला तरी तुम्हाला पैसे येणार. किती येणार? समजा पहिला स्लॉट आहे आपला, तर आपल्याला इथं $9 भेटणार. एक रॉयल्टी फंड साठी जातो. दुसरा ए आहे डी
आला तर त्याचे पण तुम्हाला $9. तिसरा आहे $9. आणि ज्या सेकंदाला चौथा येईल म्हणजे 6वा व्यक्ती येतो, तर 6व्या व्यक्तीचे आपलं हे रिसायकल होतं, म्हणजे हे घर खाली होतं. जसं हॉटेलमध्ये लोक आले सकाळी, दुसरे हॉटेल फुल झालेलं तुमचं, 4-5 लोकांचं क्वाट आहे समजा त्या हॉटेलमध्ये, आणि त्याच्यानंतर सकाळी ते निघून गेले, परत ते घर हॉटेल ते खाली झालं, रूम खाली झाली. कशासाठी? नवीन लोक येण्यासाठी. त्याचप्रमाणे हे घर खाली होतं, याला म्हणतात एक सायकल. 6 लोक आले, तुमची एक सायकल झाली. आपल्यासाठी हे 7वा माणूस असतो, दुसऱ्या दिवशी जे चालू होईल किंवा दुसरा स्लॉट चालू होईल, दुसरी सायकल चालू होईल, त्यासाठी 7वा असतो, पण सिस्टीमसाठी तो परत पहिला असतो. अशा सिस्टीमनी S6चा मेकॅनिझम चालतो, आणि हे पर सायकल म्हणजे प्रत्येक वेळेस 6 लोक आले 2700, 6 लोक आले 2700, असं कंटिन्युअस चालू राहतं पहिल्या स्लॉटमध्ये. तेच दुसऱ्या स्लॉट जर असेल तर डबल होईल, तिसरा स्लॉट असेल तर त्याच पद्धतीने. तेच तुम्ही जर 4 स्लॉट घेतले, परत परत सांगू राहिले मी तुम्हाला, ₹11,280 तुम्ही जर 4 स्लॉट घेतले, तर 4 स्लॉटमधून तुम्हाला इन्कम येतं जवळजवळ ₹31,000. 3च वेळेस हे सायकल फिरवा तुम्ही, 3 वेळेस जरी फिरवली तर आपल्याला ₹90,000 ते ₹1,00,000 पर्यंत येऊ शकतात त्याच्यात. त्यानंतर S3चा मेकॅनिझम बघू आपण. S3मध्ये 2 व्यक्तीचे पैसे आपल्याला येतात, एक आपल्याला जातात, म्हणजे पॅसिव्ह इन्कम तिथं पण. ते बी तुमचं तसंच होणार आहे. जे तुम्ही ज्यावेळेस काम करताय, 4-5 लोक आले तुमच्या डाउनलाईनला, त्यावेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस ते 3-3 लोकांचे आपल्याला भेटतात. या ह्याच्यामध्ये S3 मध्ये एका व्यक्तीचे भेटतात. म्हणजे तुम्ही काम करा की नका करू, पुढे पैसा कायमस्वरूपी चालू होतो. आपल्याला त्यासाठी टीम लावणं गरजेचं आहे. तर हा टोटली तुमच्या समोर समजून घेण्यासाठी हा चार्ट 12 स्लॉटचा आपला. याच्यामध्ये रेड याचे पैसे आपल्याला येणार नाही, ग्रीन याचे पैसे आपल्याला स्वतःला येणार प्रत्येक ठिकाणी. 8 आणि 4 12चे पूर्ण स्ट्रक्चर आहे. फक्त तुम्हाला हे 6 लोकांची टीम करा, आणि 6 लोकांचे लोक तुम्ही पुढे 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 आणि चला. 12व्या स्लॉटमध्ये प्रत्येक व्यक्ती तुम्हाला ₹14,00,000 देईन. तुम्ही विचार करा, 14, 14, 14, 6 लोकांची किती झाले? झाले की करोडपती. त्यानंतर हे जे कॅल्क्युलेशन दाखवलेलं आहे, पहिल्या लेवलमधून किती भेटतं, दुसऱ्या लेवलमधून किती भेटतं, 6व्या लेवलमधून किती भेटतात. एखाद्याने डायरेक्ट 1 ते 6 स्लॉट घेतले तर ₹1,20,000 त्याला भेटू शकतात. फक्त त्यांनी ₹38,000 इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. प्रत्येक याच्यामध्ये मोठ्या स्वरूपात पैसा कमवायचा असेल तर मोठे स्लॉट. हे काही जर समजलं नाही तुम्हाला आतापर्यंत, तर एकच समजून घ्यायला, मला या बिझनेसमध्ये यायचं डिसेंट्रलाइज, याचं वॉलेटमध्ये याचं आपलं ॲप ओपन करणार आपण, आणि ते जे वॉलेट आहे त्याच्यामध्ये इन्कम येणार. फक्त तुम्ही इथं इन झाले, 2 व्यक्ती आणली आणि त्यांच्याकडून 2-2 करून घ्यायचे, एवढंच समजलं असेल प्रत्येकाला, तरी बस झालं. मी या बिझनेसमध्ये यायचं आणि 2 माणसं आणायची आणि त्यांच्याकडून 2-2 करून घ्यायची. ते बी 2-2 कोण करून देईन तुम्हाला, तुमचा जो अपलाईन असेल ते प्लॅन सांगेल, फक्त तुमचा माणूस पाहिजे त्याच्यामध्ये. तर अशा स्वरूपात इथं आपण इन्कम कमवू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे आता जी CS कॉईन आहे, ₹22 चालू झाला, तर त्या CS कॉईनचा रेट जवळजवळ आता मोठ्या स्वरूपात वाढेल. आज जी नवीन अपडेट येणार आहे, रात्री 10 वाजेपर्यंत येईल. जर सर्व सुरळीत चाललं तर 4 ते 5 दिवसामध्ये सगळं आपलं CS कॉईनवरती चालेल. त्यानंतर जे कॉईनचे रेट वाढतील, तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही, स्वप्न सुद्धा बघू शकत नाही मित्रांनो. इतक्या मोठ्या स्वरूपात रेट वाढेल की तो कॉईन तुम्हाला लाखाच्या रुपयाच्या आसपास दिसू शकतो. फक्त त्याला टाइम लागतो. तर अशा स्वरूपात सगळं हा आपला डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट आहे. कोणत्याही प्रकारचं फ्रॉड नाही. तुम्ही स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट टाकून हे चेक करू शकतात की हा खरोखरच हा प्रोजेक्ट डिसेंट्रलाइज आहे का? स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट याचं प्रत्येकाचं. तर अशा रीतीने जो आजचा प्लॅन प्रेझेंटेशन होतं आपलं मित्रांनो, आज थांबू आपण. टाईम पण कमी राहिलाय. तर बॅक टू होस्ट थानप सर. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन, ग्रेट लीडर माननीय श्री श्याम मिंगळे सर यांनी आज आपल्याला जी स्लाइड बाय स्लाइड मार्गदर्शन केले आहे, अतिशय सुंदररित्या साध्या आणि सरळ भाषेत त्यांनी समजून सांगितलं आहे. त्याबद्दल सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, समज गए तो पैसा ही पैसा, नहीं समजे तो पहिले जैसा. आशा करतो सर्वांना समजलं असेल. तर मित्रांनो, आज आपला टाइम संपत आला आहे. उद्या आपण सेम लिंक, सेम पासवर्ड, नवीन लीडर सोबत पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय मेटावेल. गुड नाईट.